1500 प्लॉट आहे, पक्के घर आहे आणि सुपीक काळ्या शेतकऱ्याच्या जमिनी आहे, त्याच्यामधून या शेतकऱ्यांना रौंदाळत हा ट्रॅक चाललाय। त्याच्या विरोधात हे निवेदन आम्ही या ठिकाणी आज एसडीएम साहेबांना दिलेलं आहे। आणि हजारे हे भाऊ हे रेल्वे ट्रॅक जर म्हणलं तर हे ओरोड पिपरी डोंगरगाव पालोद लेकडी या पलीकडच्या साईडला हा रेल्वे ट्रॅक होता भाऊ। हा रेल्वे ट्रॅक तिकून मंजूर झालेला, त्यांच्या खुना पण झालेल्या आहे, ते शेतकऱ्यांमध्ये इकून पण लोकांनी इंधने खुना वगैरे केलेल्या आहे। हा अचानक भाऊ हा रेल्वे ट्रॅक तिकडचा कॅन्सल झाला आणि तिकडून कॅन्सल करून भाऊ यांनी हा रेल्वे ट्रॅक आपला ओरोड पिपरी कारखाना ईदगाह मशानभूमी आणि बंगल्याकडून इकडे मतिमन शाळा आणि त्या गटातून सांडातून त्यांनी हा रेल्वे ट्रॅक इकडून अचानक बदलला भाऊ। आता याच्यामध्ये जवळपास भाऊ 1,500 ते 2,000 खाली प्लॉट आहे, याच्यामध्ये 300-350 घरं आहे भाऊ। याच्यामध्ये बरेचसे लोक याच्यामध्ये बरेचशे लोकांनी धास्ती धरली, बरेचसे लोक याच्यात परेशान आहे, त्यांना रात्रीच्या झोपाही येऊ लागल्या, असे बरेचसे लोक आहे याच्यात। बरेचशा लोकांना एका जणांनी त्याच्यात आत्महत्या करून घेतली भाऊ। त्याला माहीत पडलं का हे आपलं रेल्वे ट्रॅक आपल्या घराहून जाणार आहे, त्याला हे माहीत पडलं, त्यांना त्याच्या माध्यमातून त्यानं स्वतःला गळफास घेऊन स्वतःच्या घरामध्ये लटकून घेतलं भाऊ। तर असं हे आता सध्या रेल्वे ट्रॅकचं असं चालू आहे भाऊ। याच्यानंतर जर यांनी जर गांभीर्याने दखल घेतलं नाही भाऊ तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये तीव्र आंदोलनाचा आमचा इशारा राहील भाऊ, जलसमाधीचा। आवाज सन्माननीय मंगेश भाऊ साबळे, सहकारी मित्र सन्माननीय प्राध्यापक ताटे सरांनी आज सकाळपासून आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून भाऊंच्या आम्ही संपर्कामध्ये, आम्ही जर या महाराष्ट्रामध्ये जर पुरोगामी विचारांचा जर हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर लोकशाहीची आणि माणुसकी जर दिवसाढवळ्या हत्या होत असेल तर यावरती विवेचन आणि मीमांसा करण्याची गरज आलेली आहे। कारण आम्हा शेतकऱ्यांच्या जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी या सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या विचारातून आणि दृष्टिकोनातून जो केळणा मध्य प्रकल्प 1972 मध्ये झाला, त्यामध्ये जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी संपादित झाल्या आणि त्यानंतर याच केळणा मध्यम प्रकल्पाचा सध्या स्थितीमध्ये पाणी वाढवू क्षमतेसाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि राज्य संलग्न महामार्ग गेलेला आहे, त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहे। तेव्हा आम्हा शेतकऱ्यांना आता म्हणजे किती दिवस पाल ठोकायचे आणि ते पाल तुम्ही कायद्याची भाषा दाखवून कायद्याची दमदाटी करून किती दिवस ते फाडायचे हे आता आमच्याकडून सहन होणार नाहीये। त्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग, त्यानंतर आम्ही कष्टकरी, आमचे जे शिल्लोडवासी बांधव आहे यांची घरं, इमारती, पक्के इमारती, प्लॉट जे कष्टानं उभं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक अर्थ हाक आहे, त्यांचं कष्ट आहे, त्यांचं जीवनभराची मायापुंजे त्या ठिकाणी खर्च केलेली आहे आणि ते खर्च, ते कष्ट ते वापस येणार नाही। आम्हाला पैसा नकोय, आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष नकोय, आम्ही आमची शेतकरी असेल, आमचे सर्व बांधव असेल, आम्ही आमच्या या गोष्टीमध्ये आम्ही सुखी आहे, समाधानी आहे। तुमच्या हमी भावात आम्ही सुखी समाधानी नाहीये। आम्हाला जेवढं भेटतं, आमचं जेवढं कष्टाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे आणि ते जर अशा प्रकारे तुम्ही जर लाथाळत असेल तर या आम्हाला, आमच्या सर्व कुटुंबांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाहीये। आम्ही येणाऱ्या मंगेश भाऊ साबळे ताटे सरांनी सांगितलेले सन्मान्य सरांनी की आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे। मी अर्थात मुख्यमंत्री महोदय, जे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदय आणि त्यानंतर आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा साहेब यांना अर्थात आणि कळकळीचं आवाहन करतो की आपल्या राज्य शासनाचा याच्यामध्ये वाटा आहे। जर लाडक्या बहिणीचं कपाळावरचं कुंकू जर अशा प्रकारे जर पुसलं जात असेल तर याच्यावरती ही अर्थहाक आणि याच्यावरती आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नसता आम्ही येणाऱ्या काळामध्ये मंगेश दादा, सन्माननीय ताटे दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी, सर्व समस्त बांधव आम्ही केळणा मध्यम प्रकल्पामध्ये जलसमाधी आत्मसमर्पण करू असा सरकारला या ठिकाणी आम्ही सूचित करतो आहोत, इशारा देतो आहोत।